पुढे पुढच्या घडामोडीकडे अमरावतीत तापमानाचा पारा 46 अंशांवर गेलाय। यामुळे आज उष्णतेचा अलर्ट देण्यात आलेला आहे। तर वाढत्या तापमानापासून बचावासाठी शहरातील मालटेकडीवर पाण्याचे फॉगर्स लावण्यात आले। त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झालाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, एकीकडे पारा नवनवे विक्रम करतोय, दुसरीकडे अशा प्रकारची काही उपाययोजना सुद्धा प्रशासनाकडून केल्या जात आहेत। की श्रुती, आपण बघू शकतो अमरावतीचं तापमान 46 अंशावर गेलेलं आहे आणि या वाढत्या तापमानाचा फटका जो आहे तो सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना जो आहे तो शिवटेकडीवर पडत होता। परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही लोकांनी या ठिकाणी फॉगिंग अशा पद्धतीनं लावण्यात आले। जवळपास 15 ते 20 ठिकाणी फॉगिंग लावण्यात आलेलं आणि ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना जो आहे तो उकाड्यापासून दिलासा मिळतोय। चिखलदऱ्याचा फील या ठिकाणी येतोय असे काही नागरिक सांगतात, ज्यांनी ही संपूर्ण संकल्पना मांडली। हे फॉगस लावली ती माझ्यासोबत आहे। काका काय सांगणार तुम्ही? या ठिकाणी फॉगिंग सुरू केलेलं आहे, काय सांगणार? फॉगिंग करणं हे काही नवीन गोष्ट नाही आहे, फक्त आपण ते इथं अंमलामध्ये आणलेलं आहे ना। हे ठिकठिकाणी हे सगळे फॉगर लागलेले होते, हे आताचेच लागलेले नाही, आधीपासून लागलेले आहे। जवळपास मी हे फॉगर जे लावलेले आहे सुरुवातीचे हे 6 वर्ष आधी लावलेले आहे, तर तुम्ही उशीर आले 6 वर्ष। कसं वाटतं या ठिकाणी तुम्ही आलात, फिरतायत? खूप चांगलं वाटते, कारण की कसं आहे, ज्या अनुषंगाने आता उन्हाळ्यात जो टेम्परेचर 46-47 पर्यंत अमरावतीला टेम्परेचर चाललेलं आहे, त्या उन्हामुळे काय होत होतं की इकडे सकाळी शिवटेकडीला जे लोक यायचे सकाळी 4 वाजतापासून लोक इथे यायला सुरुवात होतात। पण ते कंटिन्यू आता 9-10 वाजेपर्यंत पहिले लोक यायचे, पण या उन्हामुळे लोकांना इतका त्रास होत होता की ते नंतर 7-8च्या नंतर हा ट्रॅक वगैरे पूर्ण निकामा होत होता। पण या फॉगरमुळे नक्कीच स्वप्नील, नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।